करणारच होतो. जगातल्या सगळ्यात फास्टेस्ट इनडोर गेम म्हणून हँडबॉलला पाहण्यात येतं आणि त्याचा आजच्या धर्तीवर आयोजन होत आहे. आपण तिथे उद्घाटन आपण पण प्लेअर राहिले हँडबॉल आणि संपूर्ण भारतात तो नावारूपास यावा याच्यासाठी विदर्भानं पुढाकार घेतलाय. तुम्ही पण पुढाकार घेतला. आज नागपूर येथे हँडबॉल प्रीमियर लीग याच्याकरिता लोगो लॉन्चिंगचा कार्यक्रम आयोजकांनी ठेवला होता. मला या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची संधी मिळाली आणि मला आनंद झाला की मी देखील ह्या हँडबॉलचा माजी खेळाडू होतो. निश्चितच हँडबॉल हा मातीशी जुळलेला खेळ आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिशय पॉप्युलरचा गेम आहे. याची महती आपल्या नागपुरात, विदर्भात, महाराष्ट्रात वाढावी याच्याकरिता या आयोजकांनी जो पुढाकार घेतला त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. सर, उद्धव ठाकरेंनी पत्रपरिषद घेऊन आरोप लावलेला आहे. त्यांनी असं सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी जो पॅकेज घोषित केला त्यामध्ये घोटाळा आहे, त्यामध्ये चुका आहे. आणि दुसरं त्यांनी असं म्हटलंय की PM केअर रिलीफ फंड मधून पैसे आणा पण दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करा. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री याच्या आधी देखील राहून चुकले आहे आणि ते स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांकरता किंवा राज्यातल्या जनतेने काय केलं ही राज्यातली जनता पूर्णपणे जाणते. त्याच्यामुळं मागच्या 2014 पासनं जेव्हा जेव्हा या राज्याचं नेतृत्व सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आलं तेव्हा मोठ्या प्रमाणात दिलासा ह्या राज्यातल्या जनतेला, विशेष करून या राज्यातल्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे. परंतु उद्धव ठाकरे साहेबांना सतत काम न करता सत्तेत असलेल्या लोकांनी जे काम केलं त्याच्यावर टीका करणे किंवा टोमणे मारणे याच्यापेक्षा दुसरं ते काही करू शकत नाही. धनगेकरांनी चंद्रकांत दादांवर टीका करताना म्हणाले की सध्याला चंद्रकांत स्थिती म्हणजे गुगलवर जरी शोधलं तरी चंद्रकांत दादा सापडत नाही अशी टीका त्यांनी केलेली आहे. नाही, हे त्यांचं वैयक्तिक म्हणणं त्या ठिकाणी राहू शकतं. आदरणीय दादा हे पक्षाचे मोठे नेते आहे आणि मोठ्या प्रमाणावर त्यांचं सर्वसामान्य लोकांकरिता काम सुरू असतं. राज आणि उद्धव ठाकरे एकत्रित चर्चा सुरू होतात, त्याच्या उद्धव ठाकरे संकटाच्या वेळी एकत्र येतात. मला असं वाटते संकटाच्या वेळी नाही तर जेव्हा त्यांचा जमिनीवरचा बेस पूर्णपणे संपला आहे तेव्हा शेवटची संधी चाचपडण्याकरता हे दोन भाऊ एकत्र येण्याचा प्रयत्न करतात. सर, हिंदी में बताइए, उद्धव ठाकरे ने ऐसा मुख्यमंत्री शहर असलेले पुणे, ठाणे आणि आता मुख्यमंत्री मुंबईमध्ये राहतात, मुंबई अशा पद्धतीने जाम करतो. मला असं वाटते जितकं योजना आणि जितकं महत्व ओबीसी समाजाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात असलेल्या सरकारने दिलेला आहे तितक्या योजना इतिहासात कधीही दिलेल्या गेलेल्या नव्हत्या. आपण जर बघितलं, मी याच्या आधी देखील सांगितलं की ओबीसींकरता स्वतंत्र मंत्रालय काढण्याचं काम सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळातच त्या ठिकाणी झालं. आज जिल्ह्यामध्ये ओबीसींचे जे त्या ठिकाणी वसतिगृह सुरू झालेले आहे ते देखील आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पुढाकाराने त्या ठिकाणी झालेल्या आहे. अशा अनेक योजना ओबीसींच्या झाल्या त्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळातच त्या ठिकाणी झाला. राहिला विषय 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयाचा, त्याच्यामध्ये आपल्या राज्यातल्या एक मराठा समाज बांधव असो किंवा ओबीसी बांधव असो यांना एक समान न्याय देण्याचा प्रयत्न त्याच्यात करण्यात आलेला आहे. थँक्यू.